समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले माजी तुंगार मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष तथा जनसेवा कॉर्पोरेटिव्ह बँक नाशिक संचालक प्रदीप यादवराव तुंगार यांची त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे। प्रदीप यादवराव तुंगार यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले कार्य अविरतपणे आजही सुरू ठेवले। समाजातील अनेक गरजू व्यक्तींना ते नेहमीच मदत करत असतात। समाजकार्य करत असताना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच त्यांनी लढा दिलेला आहे। त्र्यंबकेश्वर येथे उच्च शिक्षित म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे प्रदीप तुंगार यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली। माझं बालपण हे त्र्यंबकेश्वर येथे गेलं आणि संपूर्ण शिक्षण वगैरे नाशिकलाच झालं आहे, गोखले एज्युकेशन HPT कॉलेजला। बालपणाच्या अनेक आठवणी आहेत तीर्थक्षेत्रातलं गाव असल्यामुळे। आणि आम्ही सगळे 4 भावंडे, एक बहीण, असं परिवार, मोठा परिवार। समाजकार्यामध्ये तुम्ही कसं आलात? कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? कौटुंबिक पार्श्वभूमी वडिलांचीच होती। वडील राजकीय याच्यामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांचं 1960 पासून तर 2020 पर्यंत राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द, त्याला अनुसरून मी छोट्या मोठ्या मंडळामध्ये भाग घेत होतो। नवरात्र उत्सव असो किंवा क्रिकेट, असं वेगळ्या ह्याच्याशी कनेक्टेड होतो, पण कायम सक्रिय होतो। नुकताच आपली त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे, याबद्दल काय सांगाल? विश्वस्तपद हे तसं पाहायला गेलं तर नैसर्गिकरित्या मान्य श्री उच्च न्यायालयाने 2011 त्र्यंबकेश्वर देवस्थानचं अंतिम निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये 3 पूजक म्हणजे 3 घराण्यांना पदसिद्ध विश्वस्त म्हणून नियुक्त करण्याचा शासनाला आदेश दिलेले आहेत। त्यापैकी 3 पैकी तुंगार परिवार, त्र्यंबकेश्वर मंदिरातले मुख्य सेवक वर्ग, जे सकाळी 5:30 ते संध्याकाळी रात्री 9:30 पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देवतापाशी येणाऱ्या भाविकांना सेवा उपलब्ध करून देतात। स्वच्छता, नंदादीप हे आमचं 12 महिन्याचं म्हणजे सालाना 7 वर्षानुवर्ष आमचं कामाची पद्धत आहे। आगामी कुंभमेळ्याच्या काळात आपले काही उपाययोजना आहेत का? उपाययोजना बऱ्याचशा आहेत। आता शासनाच्या येणाऱ्या कुंभमेळ्याच्या जे ज्याला आपण काय म्हणू शकतो, शासनाचे आराखडे आणि नगरपालिका याला अनुसरून त्र्यंबकेश्वर देवस्थानला काय भरीव करता येईल, भाविकांना काय, म्हणजे या राहुट्यांचा जो प्रकार आहे त्या मूळ स्वरूपात गावाच्या बाहेर, त्या फार माझ्या माहितीप्रमाणे पावसात असतात, त्या व्यतिरिक्त काहीतरी परमनंट काही होईल का कुंभमेळ्याच्या दृष्टीने? त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला शासना धरून त्र्यंबकेश्वर देवस्थानने काही करावं हे असं माझी मनोदय आहे त्यामध्ये। कारण हा संपूर्ण कुंभमेळा हा पिरियड जो आहे, पूर्ण कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर हा पावसाळ्यात येतो आणि येणारा कुंभमेळा 2027 हा संपूर्ण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा पूर्ण ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो। त्यामुळं निवारा हा गावाला लागून असावा। 1 ते 2 बाहेर असल्यानंतर त्यांचं ये जाण्याच्या दृष्टीने सर्व सुविधा मिळणं अवघड होतं। महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्ट। त्यामध्ये भविष्यात या क्षेत्रात आणखी आपला काय करण्याचा मानस आहे? मानस बरेच आहेत। आता सर्व सहकारी माझे जे विश्वस्त आहेत विद्यमान बोर्डवर, शेगाववर देवस्थानच्या स्वरूपामध्ये आलेल्या भाविकांना, फ्लोटिंग पॉप्युलेशनला छोटी CNGच्या मिनी बसेस, ज्या संपूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचं देवदर्शन कमीत कमी रेटमध्ये किंवा फ्री अशा स्वरूपात देण्याचा प्रयत्न असावा, असं देवस्थानला माझा हे राहील, विनंती राहील की असा निर्णय घ्यावा की कमीत कमी सर्व भाविकांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्याची व्यवस्था। छोट्या मिनी बस, काय आमच्या गावाची रत्ना छोटी आहे, मोठ्या बसेस 54-55 सीटच्या जाऊ शकत, कमीत कमी असे 18 ते 28 सीटच्या बसेस फ्री ऑफ चार्जमध्ये देवस्थानने पुरवाव्या। त्यामध्ये CNG किंवा जे काही फ्युलच्या बसेस अवेलेबल असतात। यातनं एक चांगला उपक्रम देवस्थानचा लोकांना मदत होईल। आणि देवस्थानचा आता नवीन उपक्रमामध्ये हॉस्पिटलाइज आहेच। त्र्यंबकेश्वर गावाला लागून असले देवस्थानचे 27 एकर, यामध्ये देवस्थानचा जो हॉस्पिटल व इतर ॲक्टिव्हिटीजचा जो उपक्रम आहे त्यावर पण भर देण्याचा प्रयत्न करताना अजून नवीन आता रॅमची जी नवीन कल्पना आलेली आहे विश्वस्त बोर्डाच्या पुढे, त्र्यंबकेश्वर गावच्या पार्किंगपासून तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूपर्यंत भाविक सुटसुटीत कुठल्या अडथळा न येता मंदिरामध्ये कसं सुलभ पद्धतीने एंट्री होईल। एंट्रीनंतर आमच्या धर्मदर्शन, फ्री दर्शन आणि त्याचबरोबर तिकीट दर्शन जे शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे त्यापर्यंत तो सुलभ पोहोचला पाहिजे। त्याच्यात त्याचा वेळ वाचावा
आणि त्याचे हर्डल्स ज्याला मध्ये जे गाड्यांचे येणं जाणं असतात, मग चालत यावर वयस्कर या सर्वांचा याच्यामध्ये कमी वेळामध्ये देवस्थानच्या प्रिमायसेसमध्ये तो दर्शनाला येऊ शकतो आणि तो त्यातनं त्याचा वेळ पण वाचू शकतो. आप्पा, आजवर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल काय सांगाल? स्मरणात अनेक देवस्थानच्या घटना आहेत. त्र्यंबकेश्वर हे जागृत स्थान आहे. माझ्या लहानपणापासून आतापर्यंत 2002 किंवा 2000मधलं भुजचा जो हे झालेला आहे गुजरातमधला, त्यावेळेसचा सुद्धा त्र्यंबकराजांनी प्रचिती दिलेली आहे. त्र्यंबकेश्वर पिंडीवर आम्ही पुजारी असल्यामुळे पिंडीवर वारुळ स्वरूपाची माती महादेवाच्या पिंडीवर असं रात्रीतनं आलेली आहे, ते आम्ही सकाळी बघितलेले आहे. त्या व्यतिरिक्त 1996चं जे कारगिल युद्ध झाले त्याचा 5 ते 7 दिवस अगोदर त्र्यंबकेश्वर मंदिराची मूळ जे मंदिराच्या कळसाला असलेली ध्वजा ती दिवसा दुपारच्या वेळेस मंदिरामध्ये वर्ण आकस्मिकरित्या वर्ण देवताची ध्वजावर खाली पडलेली आहे, पण कुठल्याही प्रकारचा नागरिक किंवा भाविकाला इजा झालेली नाही. आणि या ध्वजाचा काही दिवसात मोजून 5 ते 7 दिवसामध्ये कारगिल युद्ध माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना त्यावेळेस युद्ध झालेलं आहे. पण हे प्रचिती म्हणण्यापेक्षा हे त्र्यंबकराजांनी वेगवेगळ्या देशामध्ये हे दिलेलं आहे, संकेत दिलेले आहे, पण त्याचं असं निश्चित स्वरूपात मी पण सांगू शकत नाही. याला हा धागा जोडलेला आहे. पण हे असं देशावर ज्यावेळेस भारत देशावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस त्र्यंबकराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचिती दिलेली आहे. तर एक पुजारी घराणं म्हणून आम्ही आमच्या पिढ्यातल्या काही लोकांनी जे बघितलेलं आहे 2-3 पिढ्यातलं ते आम्हाला कानावर पडलेलं आहे आणि आम्ही समक्ष पाहिलेलं 2 ते 3 एक फार महत्त्वाचे दुवा हे म्हणावं लागलं आपल्याला. देवस्थानच्या दृष्टीने महत्त्वाचे, फक्त अजून ते लिखित झालेलं नाही. त्याला कुठेतरी ऑफिशियली त्याचं रेकॉर्ड व्हावं असं मला व्यक्तिशः वाटतं. एक संदर्भ शासनाला पण तो मिळू शकतो. आप्पा, एखादा छंद असेल जो तुम्ही आजवर जोपासला आहे? छंद असं काही नाही, परिवाराला बरोबर घेऊन चालणे आणि त्र्यंबकराच्या सेवेमध्ये नितांत आमच्या परत सेवा आहे. तुंगार मंडळ ट्रस्ट या घटका म्हणूनच कायम त्र्यंबकेश्वर देवाचं चिंतन आणि त्र्यंबकेश्वराचं हित आणि आमच्या परिवाराचं हित. श्री यादव लक्ष्मण तुंगार माजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व माजी नगराध्यक्ष त्र्यंबकनगरीचे माजी विश्वस्त यांचं योगदान आमच्या तुंगार परिवारामध्ये, तुंगार परिवाराचं ट्रस्ट आणि पुढच्या पिढीला मोठं योगदान आहे. मोठं ते एक प्रकारे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हीच शिदोरी घेऊन आम्ही आमचा सर्व 4 वाड्याचा जो परिवार आहे हीच शिदोरी घेऊन आम्ही पुढं आक्रमण करू अशी श्री त्र्यंबकराजाला माझी प्रार्थना आहे. चांगल्यात चांगलं काम श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर माझ्या परिवाराकडनं व्हावं ही माझी त्र्यंबकराजा चरणी प्रार्थना आहे. आप्पा, एक शेवटचा प्रश्न आहे की रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण कुटुंबासाठी कसा वेळ काढता? कुटुंबासाठी तर बऱ्याच वेळात वेळ काढतो, पण माझे 2-3 व्यवसाय पण आहे. त्र्यंबकेश्वरचे पुजारी पण आहो, पण जिथं मला वेळ मिळाला तिथं त्र्यंबकेश्वरचं माझं घर, मी स्वतः व्यक्तिशः नाशिकला राहतो, पण त्यातल्या त्यात कुठं मला वेळ देता येईल, कुठं सामाजिक कार्यात थोडंफार वेळ देता येईल, तर त्याचा मी थोडंसं असं टाईम मॅनेजमेंटसारखं माझ्या वडिलांकडनं किंवा येणाऱ्या काळाने मला तसं शिकवलं आहे की टाईम मॅनेजमेंट कुठं 1 तास कुठं बसवायचा, दुपार कुठं बसायचा, दुपार व्यवसाय किती वेळ द्यायचा आणि आपल्या परिवाराला कुठं वेळ देऊ शकतो. काय माझं 4 भावांचं आणि 1 बहिणीचं असं 5 भावांचं कुटुंब आहे. तर वडिलांच्या शिकवणीप्रमाणे त्या पद्धतीने आतापर्यंत ही सर्व शिदोरी घेऊन पुढं अग्रगमन करत आहे. त्र्यंबकराज मला बळ देव, याही पुढं माझ्याकडनं परिवाराचं श्री त्र्यंबकराजाच्या चरणी व माझ्या ट्रस्टचं व श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर चांगलं कार्य हो, सर्व समाजाला बरोबर सर्व नागरिकांना बरोबर घेऊन चालण्याची शक्तीमुळे हीच प्रार्थना आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.